घडलेला अभंग जगद्गुरु जगतमान्य विश्ववंदनीय संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे देऊचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा उपदेशकर प्रकरणातील असा गोड सुंदर अभंग तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मांडण्याचा प्रयत्न करते। सद्गुरु सकाराम महाराजांची जन्मभूमी पावनपुरीत झालेल्या श्री क्षेत्र पिंपरी या गावामध्ये 44 वर्षापासून ही अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची परंपरा चालू आहे। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने थोर मोठ्यांच्या आशीर्वादाने सद्गुरु सकाराम महाराज यांच्याही आशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे आणि या सप्ताहाचं आज माझी 4थ्या दिवसाची सेवा आदरणीय हिम्मत श्रावण चव्हाण म्हणजे आपले हिम्मत नाना प्रेमाने आपण त्याला नाना म्हणत असतो यांना नातीरत्न आणि श्री विजय हिम्मत चव्हाण यांना कन्या रत्न प्रीत्यर्थ आजचं कीर्तन होतं। जरा काल वाद झाले खाली वर झालं होतं माझं उद्या होतं पण आज करावं लागलं काही हरकत नाही। त्यांची इच्छा होती त्यांनी मध्ये केव्हाही कार्यक्रम करून घ्यायचा असो आणि मृदुंगाचार्य आपले हरिभक्त परायण बापू श्री हरिभक्त परायण गोविंद बाबा गायनाचार्य आमचा सारंग महाराज धरणगावकर आदरणीय हरिभक्त परायण दीपक महाराज रडावणकर सुधा महाराज हनुमंत महाराज नरेंद्र महाराज उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी आणि अंमळनेरहून आलेले आहेत आमचे आदरणीय अरुण बापू आदरणीय बाळू काका आपले विठोबा सर आहेत सर्व पंचक्रोशीतली मंडळी आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी माझा गांधीला कार्यक्रम होता तेही प्रेमाने आदराने माझ्या प्रेमापोटी तेही कार्यक्रमाला आले त्यांचेही मी आभार मानते। ज्यांच्या मुखारविंद आपण भागवत कथा श्रवण करत आहात ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ त्यांच्या पुढे काय बोलावं हेही मला आता काही कळत नाही कारण मज पामराय खाय पण पायीची वाहन पायी घरी आज तेही कार्यक्रमाला उपस्थित आहेत आदरणीय हरिभक्त परायण योगेश महाराज चिंचोलीकर मागच्या वर्षी योगेश महाराज वाघाडीकर होते आता चिंचोलीकर आहेत पुढच्या वर्षी कोणते राहतात योगेश महाराज या गावाचे सून आहे आणि त्यांनीही मला कधी सून समजलं नाही। प्रत्येक ठिकाणी कीर्तनाला कुठेही परिसरामध्ये असो हजर राहतात म्हणजे राहतात। गांधीला विठोबासरांचा स्वाध्याय होता अंमळनेरला 10:15 कार्यक्रमाला हजर झाले शेवटचे 2 चरण सापडवले पण कार्यक्रमाला आले। त्यानंतर ज्या बापाच्या मुळे इथं उभी व्यासपीठ मला मिळालं असतं हेही मला शाश्वती नव्हती कारण बाकीचे असं म्हणायचे पोरीच्या जातीने कुठे कीर्तन करावं का पण मला पुढे आणणारे असतील तर आमचे पिंपळीचे आपले जनार्दन महाराज आणि सर्वात मोठा सिंहाचा वाटा आमचे अरुण बापू आहेत त्याच्या डबलचा सिंहाचा वाटा जेव्हा लहान होती तेव्हा मला इकडे आणणार होते म्हटलं बरं झालं मला आणलं हे गाव मला भेटलं नसतं। सिंहाचा वाटा असा सर्वात मोठा जास्त कोणाचा असेल तर गोकुळ बाबा मानस मुलगी त्यांची मी आहे फार त्यांचे उपकार माझ्यावर आहेत आणि मुलगी उभी राहते म्हणून त्यांनाही फार कौतुक आहे। प्रत्येक गोष्ट मला सांगतात ते मला शिकायला वेगवेगळे अनुभव मिळतात जसं आदरणीय पोपट बाबांची तुमच्यावर कृपा आहे ना तशी माझी गोकुळ सरांची माझ्यावर कृपा आहे। जे जे काही शिकायला मिळत असेल ते त्यांच्यामुळे आणि आज सकाळपासून माझ्या वडिलांचा 4 वेळेस फोन आला बेटा सासरवाडीला कीर्तनी म्हणून तुला सासरी कीर्तनी म्हणून शब्द चुकतील कोणाच्या काळजाला लागतील असं कधी बोलायचं नाही। एवढं प्रेम कोणाचं असेल तर ते फक्त बापाचं विठ्ठलाला असते जिच्या घरात मुलगी असते ना त्यांना फार आनंद असतो। मुलगा भाग्याने होतो पण मुलगी सौभाग्याने होते बरं। मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाही। जीवनामध्ये प्रत्येकाला एक तरी मुलगी असावी मायबाप मुलगी कुणाच्याही घरी जन्म घेत नाही। भाग्यवान पुरुष असतो तो पुण्यवान पुरुषाच्या पदरी भगवंत मुलगी टाकत असतो कुणाच्याही पदरी टाकत नाही। ज्याचं भरपूर असं पुण्य असतं ना त्याच्या घरी मुलगी न सांगता भगवंता जन्माला घालत असतो म्हणून एवढे भाग्यवान असतात ते की ज्यांच्या घरी मुलगी जन्माला असते म्हणून तिला जन्माला येऊ द्या तिचा अनादर करू नका। ज्या वेळेस मुलगी गर्भामध्ये असते ना ज्यावेळेस मुलगी गर्भामध्ये असते त्यावेळेस आपण चाचणी करायला जातो पण मुलगी अर्थ स्वरात बापाला म्हणते आईला म्हणते आई मारू नको ग मला जन्म घेऊ दे आई मारू नको मला
मला तळहाताच्या फोडावानी प्रत्येकाला सांभाळणारा तोची एक जगदानी देवाची भक्ती करण्याची शक्ती मला मिळू दे आई मारू नको मला जन्म घेऊ दे तिला जन्माला येऊ द्या तिचं जन्माचं स्वागत करा अहो हीच मुलगी बापाची पगडी असते घराची शान असते मुलगी अशी चीज असते ना आई मेल्यानंतर जी छबी म्हणून माझी उरते ना तिला मुलगी म्हणतात सज्जना हो अगोदरचा काळ असा होता मुलीचं लग्न व्हायचं जर हुंड्यामध्ये जर एखादी गोष्ट कमी पडली ना माझ्या मायबापांना तर त्यावेळेस मुलीला फार त्रास होत होता व्हायचा की नाही अगोदर फार त्रास होता त्या काळाला मोबाईल नव्हते त्या काळाला कोणती सोयी सुविधा नव्हती आणि त्या काळाला एवढ्या मानमर्यादा होत्या की मुली चार भिंतीच्या आतच राहायची उंबरलाही ओलांडता तिला येत नव्हता एवढा त्रास सहन करत होती पण एक दिवस त्या त्रासला कंटाळली आणि करायचं काय म्हणून एक पोस्टमन दादा त्या ठिकाणी घरी आले गावामधून रस्त्यातून चालले होते आणि ती मुलगी धावत पोस्टमन दादांकडे येते आणि दादांना सांगते दादा अहो दादा जरा थांबा ना माझे 2 शब्द एका कागदावर लिहून घ्या आणि तो कागद माझ्या आईला पाठवा ती मुलगी त्या कागदामध्ये लिहिते हृदयाला घाव घालणारे शब्द त्या कागदामध्ये असतात पत्रात मजकूर लिहिते मी आई इथं माझं जिव्हाळ्याचं कोणी नाही आज मला चढतात हुंड्याच्या पायी केव्हा आपण मुलीची हत्या करत असतो दादा तिला मारू नका तिला जन्माला येऊ द्या ज्या वेळेस मुलगी गर्भात असते ना त्यावेळेस ती म्हणते की 9 महिने 9 दिवसानं मला जग बघण्याची घाई 9 महिने 9 दिवसानं मला जग बघण्याची घाई वंशाच्या दिव्याबाई नको बनती जाऊ आई वंशाच्या दिव्याबाई नको बनती जाऊ आई तिला जन्माला येऊ द्या मुलगी ही फार श्रेष्ठ असते मुलगी नवरात्राचे 9 दिवस मायेचा अवतार म्हणजे ही कन्या असते म्हणून ती कन्या फार श्रेष्ठ 108 शक्तिपीठ आहेत जगदंबेचे त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्राला आहेत माहूरगडची रेणुका तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी आणि अर्ध शक्तिपीठ वनेचे सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तिपीठाचं दर्शन करण्याकरता तुम्हाला अख्खा महाराष्ट्र जरी फिरावा लागत असेल ना पण मी म्हणेल महाराष्ट्र फिरण्याची गरज नाही ते 3.5 शक्तिपीठ तुमच्या घरात आहेत तुमच्या उंबरठ्याच्या आत आहेत कोण कोण आहेत ते पहिलं शक्तिपीठ जिने तुम्हाला जन्म दिला ना ती जन्मदाती आई आहे दुसरं शक्तिपीठ जिच्या पाठीवर तुम्ही जन्माला आलात अथवा जी तुमच्या पाठीवर जन्माला आली ना ती रक्ताची बहीण तुमची दुसरं शक्तिपीठ आहे तिसरं शक्तिपीठ तुमची सहचारिणी तुमची अर्धांगी तुमची धर्मपत्नी तुमची बायको हे तिसरं शक्तिपीठ आहे आणि शेवटचं शक्तिपीठ आद्य शक्तिपीठ तुमच्या घरात मुलगी जन्माला आलेली ती कन्या हे तुमचं आद्य शक्तिपीठ आहे आणि हे शक्तिपीठांचं दर्शन करण्याकरता कुठे जाण्याची गरज नाही त्या घरातच ते शक्तिपीठ आहे म्हणून त्यांचा आदर करा त्यांना मानाचं सन्मानाचं स्थान द्या विठ्ठल त्याच्या पुढे स्वतःचा पदर पसरवतात आणि भीक मागतात जनकजी मैं दशरथ आपके द्वार का भिखारी हूँ सबसे महान दाता हो आप 3 कन्याओं का दान मैं आपके घर से लेकर जा रहा हूँ एखादा बाप जर गरीब असेल ना भूदान करू शकत नसेल एखादा बाप गरीब असेल अन्नदान करू शकत नाही पण भाग्यवान समजावा तो बाप ज्याच्या पोटी 3 कन्या जन्माला आल्या कन्यादानासारखं श्रेष्ठ दान या जगात कोणतं नाही ते मुलीचं दान सर्वात महत्व आहे मुलीचं महत्व जरूर सांगते मी पण एक सांगावंसं वाटतं मुली नाही आपल्या बापाची खाली मान जाईल ना असं वागू नका तुम्ही जगदंबेचा स्वरूप आहात जगदंबाचा अवतार साक्षात म्हणजे मुली आहेत आपल्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं ना तोंड झापा देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे कारण तुम्ही त्या ठिकाणी जगदंबेचं स्वरूप आहात जनक राजाच्या 3 मुली दशरथ राजांकडे होत्या पण दशरथ राजाला मुलगी नव्हती दशरथ राजाने मित्राची मुलगी
दत्तक घेतली आणि तिचं कन्यादान केलं. ती दिली शृंग ऋषीला आणि शृंग ऋषीने मग पुढे पुत्र कामेष्टी यज्ञ केला. एवढे मुलीचं जीवनामध्ये महत्व आहे. ज्याला मुलगी नाही ना त्यांनी म्हणावं, ताई देवाने आम्हाला मुलगी दिली नाही, आमचं काय चुकलं असेल, रडू नका आणि काही खेद मानू नका. एखाद्याच्या गरीबाच्या मुलीची कन्यादान करा, तिच्या लग्नाची पंगत घाला. मरताना ती मुलगी देवाचं नाही तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. विठ्ठल म्हणून एवढ्या जीवनामध्ये श्रेष्ठ मुली आहेत. सगळ्यात भाग्यवान असतो तो बाप ज्याला 3 मुली असतात. आम्ही आमच्या बापाला 3 होतो. जेव्हा लहान होती ना तेव्हा सर म्हणे मीला घेऊन जातो, पण 3 मुलींचं आम्ही तशाही राहिलो आणि 3 मुलींचं कन्यादान माझ्या बापाने केलं. माझं तर काही नशिबी मिळालंच नाही, कारण माझ्या लग्नाच्या वेळेस आजी वारली होती. म्हणून मावशीला कन्यादान करावं लागलं, कारण मावशी कधीची घेऊन जायचं म्हणायची. मनावर बाटाचा नजर होता, तो म्हणे मिली जास, सर म्हणे मिली जास. शेवट तसंच झालं. ज्याच्या नशिबी कन्यादान असतं त्याला स्वतःहून मिळतं, भगवंत ते करून घेऊन जातात. म्हणून दादा विजय दादा फार भाग्यवान आहेत का भगवंताने पहिलीच कन्या त्यांच्या घरात घातली. मुलगी येते म्हणून सणसण वाटत नाही, मुलगी म्हणून आनंद वाटत नाही. ज्यावेळेस मुलगी जन्माला येते ना स्वर्गातले देव सुद्धा घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण करत असतात. एवढं जीवनामध्ये मुलीचं महत्व आहे. म्हणून मुली त्या ठिकाणी फार महत्वाच्या आहेत. आईसाहेब जिजाईचा अवतार मुली आहेत. झाशीच्या राणी म्हणजे मुली आहेत. आणि जेवढ्या तरुण मुली कीर्तनाला आलेल्या आहेत तेवढ्यांना नम्र विनंती करते, झाशीच्या राणी सारख्या राहा, आईसाहेब जिजामातेसारख्या राहा. जरी बाहेर शिकायला जात असल्या तर झाशीची राणी तुमच्या अंगात येऊ देत जा. एखाद्या घरा धावाने जर वाकडी नजर करून तुमच्याकडे पाहिलं ना तर थाप देण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. एवढं लक्षात तुमच्या वागण्यामुळे आई बापाला त्रास होणार नाही आणि आई बापाला कलंक लागणार नाही असं वागू नका. स्वरूपामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. मी गावाचे आहे, अधिकार आहे म्हणून सांगते. बाहेरचे येतील, रडून सांगून जातील, पण हसून 4 जगाला जाहिरात केल्याशिवाय राहणार नाही. अधिकार आहे, अधिकाराने बोलते. आपल्या बापाला आपल्या कुळाला कलंक लागेल असं वागू नका. कलंक हा काजळासारखा आहे. एक वेळेस काजळ पुसले जातं पण कलंक पुसला जात नाही. तो काजळ असताना काजळ जर शरीराला लागला ना डाग ताई तर तो डाग येणं प्रोडक्ट लावून साबण लावून निघून जातो. पण मनरूपी काळजाला जर कलंक लागला ना तर तो कितीतरी पिढ्या खपून जातात तरी तो कलंक जात नाही. आपली पिढी खपली की म्हणतात त्यांना बाबी तसंच होता, पोरगा बी तसंच निघणार. ही पिढी गेली का त्याची आई तशीच होती म्हणून ती मुलगी तशी निघाली. ती पिढी गेली का तिसरी पिढी आली का पुन्हा 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 चालत असतं. म्हणून सर्व तरुण मित्रांना आणि मैत्रिणींना जे नातं असेल ते नातं बाजूला ठेवते आणि तुमच्या पायावर 2 हात तिसरं मस्तक जुळवते. आपल्या गावाला, आपल्या परिवाराला, आपल्या घराला कलंक लागणार नाही. आजपासून सर्व मुलांनी आणि सर्व मुलींनी याची काळजी घ्या. विठ्ठल विठ्ठल. आज जो अभंग निवडला आहे ना हा जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सज्जना हो, जीवनामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर भगवंत
भगवंताच्या प्राप्तीसाठी या परमार्थामध्ये 4 योग 4 साधना जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. पहिला आहे भक्ती योग भक्ती मार्ग, ज्ञान योग ज्ञान मार्ग, राजयोग राजमार्ग आणि कर्मयोग कर्म मार्ग. ऐका, ही 4ही साधना सरावण्यासारखी आहे. भक्तीचं आणि ज्ञानाचं स्वरूप एकच आहे, पण भक्ती योगामध्ये भगवान वर्णन करतात मय्या विश्वमनोयेम नित्ययुक्तं उपासते श्रद्धया परयोपेस्ते मे युक्ततमहता. अर्जुना, जो श्रद्धायुक्त भावनेने माझी भक्ती करतो, त्याच्या हृदयात मला साठवून कायम माझ्या स्वरूपात कायम माझ्या भक्तीत राहतो ना, तोच माझा सर्वश्रेष्ठ भक्त, अन्यथा या जगामध्ये कोणी नाही. आता राजयोग आणि कर्मयोग याचेही वेगवेगळे प्रकार पडतात. कर्मयोगामध्ये प्रत्येकाचे कर्म भिन्न भिन्न आहे. स्त्रियांचे कर्म वेगळं, पुरुषांचे कर्म वेगळं. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात जोडणी आधान उत्तम व्यवहार, जोडणी आधान उदास विचारे वेग करी. याप्रमाणे या कर्माचे 2 प्रकार पडतात. एक विहित कर्म आहे आणि एक निषिद्ध कर्म आहे. सज्जना हो, जे कर्म अत्यंत लहान आहे, कर्म 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 म्हणजे काय, जे दैनंदिन जीवनामध्ये जे कार्य करतो ना, रोजचे जे काम करतो ना, त्याला कर्म म्हणतात. मग ते कर्म चांगलं करायचं का वाईट करायचं ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजे निषिद्ध कर्म आहे ना, जे कर्म केल्यानंतर त्याचं फळ चांगलं मिळत नाही, दुःख भोगावं लागतं, ते निषिद्ध कर्म आहे ना, त्या निषिद्ध कर्माला शास्त्राने जगाने मान्यता दिली नाही. ऐका, जे 2 नंबरचं कर्म आहे, शेवटचं कर्म आहे विहित कर्म, ते कर्म एवढं चांगलं आहे ना, त्या कर्माला शास्त्राने जगाने पूर्ण मान्यता दिली. कारण का, ते कर्म केल्यानंतर मोक्ष प्राप्त होतो आणि सुखही मिळतं. जे फळ भक्ती योगाने मिळतं ते विहित मार्गाने त्या ठिकाणी मिळत असतं. आणि या विहित कर्माचं वर्णन माझे विश्वमौली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये करतात. अर्जुना जया परी जो विहित कर्मे स्वय करी, स्वय म्हणजे स्वतः, जो विहित कर्मे स्वय करी तो मोक्षाच्या द्वारी पैठा होय. मोक्षाच्या द्वारात जागा मिळते, इतकं विहित कर्म श्रेष्ठ आहे. पुढे माऊली म्हणतात की ऐसी मोक्षाची योग्यता सिद्धी जाय तया पंडितुता अनुसरून विहिता कर्मया. मोक्षाच्या द्वारात जागा मिळते, इतकं विहित कर्म श्रेष्ठ आहे. म्हणून जीवन जगत असताना आपलं कर्म बघा, आपल्या कर्मानुसार पाऊल टाका. फळाची अपेक्षा जर करत असाल, काय म्हटलं का भाऊ, इकडे बघ, मी काय सांगते, काय बोलू. जीवनामध्ये जर चांगलं कर्म करायचं असेल, शाळेमध्ये जर चांगले मार्क्स पाडायचे असतील तर अभ्यास चांगला करावा लागेल. 90 मार्क जर पाडायचे असतील आणि भूगोल गॅट पाडी नवी 0 बी भेटावले बरोबर. जीवनामध्ये जर कर्म तुम्हाला करायचंय, फळ जर तुम्हाला चांगलं पाहिजे ना, फळाची अपेक्षा करताना मग कार्य चांगलं करा. आणि शेवटचा मुद्दा, कर्म करत असताना फळाची अपेक्षा करू नका, तो देणारा बसलाय, तोची एकदान शिवरदाता. त्याला सगळं कळतं तुम्ही कसं चालत आहात, कसं वागत आहात. जीवन जगताना दुसऱ्यांना काटात टुचेल रुचेल असं बोलू नका. आणि आपल्याला दुसऱ्यांना टोचून बोलण्याची सवय पडलेली असते आणि जीवन जगताना अनुभव येतात. योगेश बाबा, ज्याच्या जवळ कमी असतं ना त्याला लोक पायाखाली पाहतात, कळलं. ज्याची परिस्थिती नाजूक असते ना, ज्याच्याकडे 2 पैसा जास्त असतो ना, तो त्याला आहे ना खालच्या लेवलला बघतो. जीवनामध्ये असं करू नका. आणि श्रीमंत ही ऊन सावली सारखी आहे. आणि पैशाच्या श्रीमंतीपेक्षा जीवनामध्ये कमवायचं असेल ना तर मनाची श्रीमंती कमवा, ती श्रेष्ठ आहे. पैसा ऊन सावलीचे, कुणाकडे आज आहे कुणाकडे उद्या. तुमच्याकडे ऊन आहे, माझ्याकडे जर सावली असेल ना तर मला एक दिवस ऊन येईल आणि तुम्हाला सावली येईल.
कर्म करताना आपलं कर्माला घाबरा, त्यानुसार जन्म मिळत असतो. चांगलं कर्म केलं तर स्वर्गात जातं आणि घाण कर्म केलं ना तर नरकात जातं. माऊली म्हणतात नाही का ओवीमध्ये, मग तया मुंदेची पावटी सवे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुन्हा पुन्हा या मृत्यू लोकामध्ये जन्माला यायचं असेल ना तर चांगलं कर्म करा, वाईट कर्म करू नका. आणि नेमकं आपल्याला आहे ना कुणाचं चांगलं बघितल्यावर सहन होत नाही. गावठी भाषेत सांगायचं झालं ना सर, कोण दारापुढे चार चाकी उभी राहिली ना घरात बरजप लागत नाही. कशी लिहिली खायली दिली कशी लिहिली माले कहो बेटी मी कवलीसू माले कहो बेटी मी कवलीसू. सर एक आजीचं असंच पोट दुखत होतं बरं का विठोबा सर. इथलं पोट दुखे बट्या उपाय होय ना पण पोट काही बनवलं. कोण म्हणे आता जाय, कोण म्हणे तसं जाय, कोण म्हणे इनोटे, कोण म्हणे कोरीच्या आम्हाला गोबे बडा पेवायचे काय फरक पडेल. नाम नाही विठोबा सर म्हणे आजी आई पोट दुखणं काही चांगलं नाही बरं, एकटा आतडीला पी पडेल होईल नाही तर मग सूज होईल. नाम नाही विठोबा सर म्हणे आजी अंग असू नको काय करू रे बा म्हणे आपला जवळ डॉक्टर का जाय म्हणे. अरे मग आता मग दुसऱ्या डॉक्टरचं नाव माहिती ते पण डॉक्टरच आहेत ना. मग जाधव डॉक्टरांकडे ती आजी गेली. डॉक्टरने सांगितलं म्हणे आजी आटे जपा. आजी झोपल्या. डॉक्टर म्हणे जीभ बाहेर काढा, वरते देखा खाले देखा, असं फिरा आ करा. मग आते सांगा तुमले काय विराणं इथं दिन जाणं का यार चालणार का म्हणे भाऊ मला काहीच नाही राहिला, मला पोट दुखी राहणार म्हणे. आजी रात्री खिचडी खालू का नाही रे बा, खिचडी ना म्हणा कधीच ना टाळ्या नाही म्हणे. आमना घरमा उपास जितला राहतो खिचडी चमच्याने भेटत बसते म्हणे. मग पोट का दुखी राहणार म्हणे. भाऊ तू सांगा कोणी सांगितलं नको हा म्हणे. नाही ना म्हणे भाऊ ते शेजारना भाऊनी गाडी लिहिली ना त्याला उजी चमक्या नाही घेत म्हणे, पण त्यानं घोरवा नाही गे भाऊ त्याने असं लागता ना इथलं गंध पोट दुखी राहिलं म्हणे. भाऊ बंद दुखी राहिलं. मग डॉक्टर म्हणे आजी तो भाऊ जेवढ गडबडली करीन तू जेव्हा बोलाय ना तेवढं पूर्ण बनवी जाई म्हणे. जीवनामध्ये फळ प्राप्त होईल. जसं कर्म कराल तसं भोगावं लागेल. मग चांगल्या फळाची अपेक्षा पाहिजे असेल तर कर्म चांगलं करा. सुंदर एक से एक बटन काय आहे. आमचं पिंपळीचं भाग्य आम्हाला दरवर्षी गायक चांगले भेटतात. वाजवणारे तर घरीचे झाले पण गायक आणि साऊंड सिस्टीम तर एकच नंबर आहे. साऊंड इज अ बेस्ट बट ऑपरेटर इज अ व्हेरी व्हेरी बेस्ट. जोरदार टाळ्यांचं साऊंड म्हणणारा चांगला राहतो असतो साऊंड चांगला भेटत नाही. साऊंड चांगला असतो तर वाजवणारा चांगला भेटत नाही. वाजवणारा बटा चांगला राहतो कीर्तनकार चांगला राहत नाही. काही ठिकाणी आम्ही म्हणतो पाडू सज्जन मंगला म्हणतो पाडू सज्जन. आता सुटसुटीत किती सुटसुटीत बरं अवतार पांडुरंग मागला बैजपी तरी आलेलो होता त्यामुळे अवतावर पांडुरंग म्हणजे देवमुख्याचं नाव पण इथं सगळं चांगलं आहे. सुंदर असं प्रमाण दिलं यालाच म्हणतात कर्म. जेवढा मुले कर्म चांगलं करा फळ मिळल्याशिवाय राहणार नाही. साधू संत ही संसार करायला लावतात. संसार करावा नेटका जरी असेल फाटका असेल तरी नेटानं करा पण तो कसा करा. जेवढा पटवर केला ना तेवढं दुःख आहे. आणि संसारामध्ये संसार करत असताना
पती आणि पत्नीचा एकमेकांवर जर दृढ विश्वास, पक्का विश्वास असला ना तर संसार सुखाचा. जर एकमेकांवर विश्वास नाही राहिला ना मग संसार काय करायचं. म्हणून संसारामध्ये दोघांचं पती आणि पत्नी हे गाड्याचं चाक आहे. एक जर पलटी झालं ना तर दुसराही पलटी होण्याची शक्यता असते. दोघांची जर हिंमत बक्की असली ना संसारही सुखाचं होतं. माऊली हरी पाठामध्ये सांगतात ती सोनी संसारी तुझी वेवे कुमारी वेदचा तुभारी मायरा सांगतात. मग याच उद्देशाने जगद्गुरु तुकोबराय जगाला उपदेश करतात. अभंगाच्या पहिल्या चरणात मतंग समाजामध्ये जन्माला आलेल्या शबरी माते एका राजाची कन्या होती. तिचं एक वेळ लग्न ठरलं आणि तिच्या लग्नामध्ये बकऱ्यांची दावण, मध्यांचे डेरे भरलेले होते. शबरी लहान होती. त्या पशुपक्ष्यांमध्ये शबरी त्यांच्या सोबत राहायची. कळत नव्हतं तिला काही. पण एकदा शबरीने सहज विचारलं, बाबा बकऱ्यांचे दावण, मध्यांचे डेरे आणि एवढी वराडाची गर्दी हे सगळं कशासाठी? बाळा तुझ्या लग्नासाठी. हे सगळं माझ्या लग्नासाठी. म्हणले हो. आपण दुसरीकडे खाल्लाय मग त्यांना आपल्याकडे द्यायला नको. आणि हे मध्याचे डेरे का? तर मध्याचे डेरे त्यांना पिण्याकरता. शबरी थरथर करू लागली. शबरी मनात विचार करू लागली, का रे आपल्यामुळे जर या जिवंत जनावराचा जर जीव जात असेल ना तर लग्न करून माझा उपयोग तरी काय? शबरी रात्रभर झोपायला तयार नव्हत्या. शबरी मातेने घर सोडलं आणि वनात त्या ठिकाणी निघून गेल्या. अशा ठिकाणी गेल्या की तिथं शबरी मातेचा तपासही कोणी करू शकणार नाही. शबरी एका झाडाखाली लपली. पण तिचे वडील हे जंगलाचे राजे होते. सगळीकडे सैनिक पाठवलं, तपास सुरू केला, पण शबरीचा काही तपास लागत नव्हता. एका ठिकाणी त्या ठिकाणी जनावर मेलेलं होतं आणि उग्र असा वास त्या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि तिथं शबरी राहिली. शबरीला असं वाटत होतं, इथं राहून माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण माझ्यामुळे मी जिवंत जनावराचा जीव जाऊ देणार नाही. सगळे फेरी मारायचे, सगळे शोधायचे, पण तेवढी जागा सोडून सगळे फिरत होते. तपासांती शबरी माता त्यांच्या हाताला लागली होती. शबरी माता सरळ निघून गेली आणि त्या ठिकाणी मातंग ऋषींच्या आश्रमाजवळ जाऊन राहिली. शबरी मातेने तिथं काय करावं? झाडावर बसावं आणि सकाळी उठून सेवा काय करावी. घराण्यामध्ये देवघर माहिती नव्हतं, घराण्यामध्ये भक्ती नव्हती. पण रस्त्याने कोणी जात असेल ना, तो एखाद्या भगवंताच्या स्वरूपात असेल, कोणी देव असेल. म्हणून शबरी मातेने काय करावं? पहाटे उठून तो रस्ता साफ करावा आणि पुन्हा झाडावरती जाऊन बसावं. रस्ता साफ करायला झाडू नव्हता. 10 करंगोळीचा झाडू केला आणि रस्त्याने काटे वगैरे साफ करावे. ज्या रस्त्याने ऋषी जायचे ना त्या रस्त्यापासून तर पंपा सरोवर पर्यंत शबरीने तो रस्ता साफ करावा. 1-2 दिवस झाले. ऋषीने सगळ्या शिष्यांना जवळ बोलवलं, का रे मी उठण्याच्या अगोदर, या रस्त्यावर जाण्याच्या अगोदर हा रस्ता कोण साफ करतं रे? तो
सगळे लबाड आहात. ऋषीने जरा शब्द पलटवला, अरे देवाच्या चरणाजवळ वाहणारी फुलं रस्त्यावर टाकून कोण पाप करत रे? तो म्हणे मी नाही आणि तो म्हणे मी नाही. शबरी माता पटकन जवळ आल्या. शबरी माता सांगतात, स्वामी ती पापिनी मी आहे. स्वामींनी सांगा, अगं बाळा तू पापिनी नाही, तुझा शोध मला घ्यायचा होता, तू आहेस तरी कोण? शबरी मातेने सांगावं, मी एका भिल्ल समाजाची मुलगी आहे आणि शबरी माझं नाव आहे. रोज सेवा करू लागली. ऋषींनी झोपडीच्या शेजारी शबरी मातेलाही झोपडी बांधून दिली. शबरी मातेने रोज फळ तोडून आणावी, रस्ता साफ करावा, ऋषींची सेवा करावी. ऐका, ज्या वेळेला ऋषी तिथं धामाला गेले ना, त्यावेळेस ऋषी सांगून गेले होते, शबरी गुरुपेक्षा शिष्य भारी ठरलीस. अगं ज्याच्या भेटीला आम्ही जातोय ना, तो भगवंत तुला एक दिवस भेटण्याकरता येणार आहे. भेटण्याकरता येईल हे सांगितलं होतं, पण टाइम सांगितलेला नव्हता. कधी येणार आहे, केव्हा येणार आहे हे सांगितलं नव्हतं, पण येणार आहे असं सांगितलं होतं. शबरीने ऋषींच्या शब्दावर विश्वास ठेवला, शब्दाला जागली आणि रामचंद्र प्रभूंची भक्ती करू लागली. रोज शबरीने जावं, फुलं तोडून आणावी, फळं तोडून आणावी, पर्णकुटी स्वच्छ करावी, राम 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 करावी. बाल अवस्थेतून प्रौढ अवस्थेमध्ये, प्रौढ अवस्थेतून वृद्ध अवस्थेमध्ये अशा अवस्था बदलत गेल्या. केस पांढरे झाले, तोंडाची वाटी झाली, जीभ टाळू खोल पडली. राम 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 करावं. शबरीने म्हणावं, आश्रमात कधी येशीला, ही माझी साधना. रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. श्री रामचंद्र प्रभू कधी येतील आणि मला भेट कधी देतील? जो कोणी येणार आहे तो भगवंतच असेल, रामाच्या स्वरूपात असेल, म्हणून मला भेट देईल. एक दिवस झाले, 2 दिवस झाले, एक दिवस उजाडला. रामचंद्र प्रभू शबरी मातेजवळ येऊन उभे राहिले. शबरी मातेने रामचंद्र प्रभूंना झोपडीत त्या ठिकाणी बोलवलं, पण बसण्याकरता आसन नव्हतं. शबरी मातेने दगडावर रामचंद्र प्रभूंना बसवलं आणि शबरी मातेच्या मनामध्ये एक इच्छा होती का रामचंद्र प्रभूंचे चरणाचा अभिषेक करायचा. जिचं जंगलामध्ये घर आहे, जिला भूक लागली तिने झाडावरचे फळं तोडून खावी, पाण्याची तहान लागली की ओंजळ करावी, तिथं काय पात्र असेल? भांडे नव्हते, काहीच नव्हतं. अभिषेक कशाने करायचा म्हणून शबरीने दोन्ही हाताचं कर पात्र केलं, दोघी हात अशी केले आणि रामचंद्र प्रभूंच्या पायाखाली धरली. आता प्रश्न आला की तांब्या काय करायचा, तांब्या कुठून आणायचा? शबरी मातेने आपला मस्तकाचा लोटा केला आणि रामचंद्र प्रभूंच्या चरणावर ठेवला. आता पाणी
तर शबरी मातेला एवढं रडू आलं, अश्रुपूर्ण नयनांनी रामचंद्र प्रभूच्या चरणाचा अभिषेक केला. मग मला सांगा, माझा दृष्टांत संपला, सिद्धांताकडे चला. शबरी मातेकडे पात्र नव्हतं, पण पात्रता होती. तुमची आमची घरं पात्रांनी भरलेली आहेत, भांड्यांनी गच्च भरलेले आहेत, जागा नाही ठेवायला. पण आजपर्यंत तुमची आमची पात्रता झाली नाही की भगवंतानी यावं आणि मलाही शबरी मातेसारखं दर्शन द्यावं. विठ्ठल विठ्ठल. सत्य बोलून थोडं बोला पण चांगलं बोला, खोटं बोलू नका. एक दिवस विजय सत्याचा होतो. सत्यमेव जयते, विजय सत्याचा होतो. म्हणून चांगलं बोला, बोलताना शब्द सांभाळा. बोलल्यामुळे रामायण घडलं. सीता माता लक्ष्मणाला म्हटली होती की रामचंद्र प्रभू तुम्हाला त्या ठिकाणी आवाज देत आहेत, त्यांना तुमच्या मदतीची गरज आहे, तरी तुम्ही जात नाही. का जात नाही? तुमची माझ्यावरची वासना वाईट आहे, याच्यामुळे जात नाही. म्हणून रामायण घडलं. बोलण्यामुळे महाभारत घडलं. द्रौपदी दुर्योधनाला म्हटली होती तुमची म्हणजे आंधळ्याची पोरं आंधळ्याच येतोय, आंधळ्याची पोरं आंधळ्याच, मग एवढंच बोलण्याचा राग आला. महाभारत घडलं. म्हणून बोलताना शब्द सांभाळा. सासारी मवाळ वितले परिरसाळ, शब्द जैसे मल्लोळ अमृताचे. म्हणून अमृताचं बोला, चांगलं बोला. म्हणून सगळ्यांनी जे झोपले असतील त्यांनी जागवा. हात वरती करा, घ्या हात वरती, सगळ्यांनी हात वरती करा. सकाळपर्यंत
जीवनामध्ये ध्येयाच्या शिखरापर्यंत गाठायचं असेल तर निश्चय करावा लागेल. निश्चय करणार तर फळ मिळेल, अन्यथा मिळणार नाही. म्हणून निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ. धावत्या वेळेमध्ये अभंग सोडवण्याचा त्या ठिकाणी पूर्ण प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझं मला परत द्या. माझ्या बुद्धीचे दोष समजून ते माझं मला परत द्या. जे चांगलं सांगितलं असेल ते तुम्ही घेऊन जा. प्रश्न पडला असेल कीर्तन लवकर का संपवलं, कारण गवळण असते, तुमचा आग्रह असतो, पाळणा असतो आणि नंतर यादी असेल, वेळ होतो. आणि म्हणून जे काही चुकीचं बोललं असेल माझ्या बुद्धीचे दोष समजा. ज्याला मुलगी नसेल, ज्याला एक नसेल त्याने दुसरी म्हणा, ज्याला तिसरं नसेल त्याने चौथी म्हणा, ज्याला काही नसेल त्याने मला खुशाल लई जा, कारण मी खास कमी आणि माझ्या अल्पशा प्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी मला पुनश्च दुसऱ्या वर्षी कीर्तनाची बुद्धी दिली. माझे आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य परमपिता श्री गोकुळबाबांच्या नियोजनामध्ये ते आहेत तोपर्यंत शान आहे, नंतर काही सांगता येणार नाही. आणि म्हणून बाहेरगावचे मंडळ आले त्यांच्याही चरणी नतमस्तक होते, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. आता धावते वेळेमध्ये पाळणा होईल, गवळण होईल. ज्ञानेश्वरा Oh
घेतल्याशिवाय जाऊ नये. जी मंडळ आणि या इथं थांबा, बाहेर गावचे आणि मंडळी आहे त्यांनी चहा घेतल्या तरी